पुण्यातील तुळापुरात प्रोजेक्ट एक्स रेव पार्टीवर गुन्हे शाखेचा मध्यरात्री छापा, लाखोंची दारू गांजा जप्त। स्थानिक पोलीस आणि एक्साइज विभाग काय करत होते, चला थोडं सविस्तर सांगतो। पुण्यामध्ये शनिवारच्या रात्री काय घडलं याने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे। IT हब आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याच्या वेशीवर तुळापूर भागातील एका आलिशान नदीकाठच्या बंगल्यात मध्यरात्री नंतर ही बेकायदेशीर आणि हाय प्रोफाईल रेव पार्टी सुरू होती। प्रोजेक्ट एक्स असं कोड नाव देऊन अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अर्थात क्राईम ब्रांचने रविवारी पहाटे 2:30 वाजता अचानक धाड टाकली। या धडक कारवाईत तब्बल 156 तरुण तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। घटनास्थळावरून सुमारे 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये लाखो रुपयांची महागडी दारू, गांजा आणि प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्सचा समावेश आहे। या बातमीमुळे पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज आणि लेट नाईट पार्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। मात्र या सर्व प्रकरणाने स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अर्थात एक्साइज डिपार्टमेंटच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। ही केवळ एक साधी पार्टी नव्हती, तर यामागे एक अत्यंत विचारपूर्वक आखलेला प्लॅन होता। ही पार्टी कशी आयोजित केली गेली आणि पोलिसांनी ती कशी उधळली, पहिले ते सविस्तर जाणून घेऊया। आयोजकांनी प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी नावाचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून विशिष्ट ग्रुप्समध्ये केला। शनिवारची रात्र निवडण्यामागचे कारण म्हणजे IT कर्मचारी आणि तरुणांना रविवारची सुट्टी असते। निमंत्रण पत्रिकेत किंवा मेसेजमध्ये पार्टी नेमकी कुठे होणार हे कोणालाही सांगण्यात आले नव्हते। पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून पार्टी सुरू होण्याच्या अवघ्या 1 ते 1.5 तास आधी थेट व्हॉट्सॲप किंवा गुप्त मेसेजिंग ॲप्सद्वारे थेट लाईव्ह लोकेशन पाठवण्यात आले। भीमा नदीच्या काठावर असलेल्या आणि शेतांनी वेढलेल्या एका आलिशान प्रायव्हेट बंगल्यामध्ये रिसॉर्ट टाईपच सर्व तरुण तरुणी एकत्र आले। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू पिण्यासाठी दिलेला परवाना केवळ रात्री 11:30 वाजेपर्यंतच वैध होता। मात्र नियम धाब्यावर बसून पहाटेपर्यंत कानठळ्या बसवणारा DJ, लाइटिंग आणि मद्याचा पूर सुरू होता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याबाबत अतिशय गोपनीय माहिती मिळाली। अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते आणि पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली 15 अधिकारी आणि 65 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने पहाटे 2:30च्या सुमारास थेट बंगल्याला वेढा घातला आणि दार टाकली। जेव्हा गुन्हे शाखेचे पथक बंगल्यात पोहोचले तेव्हा तिथे मद्याच्या नशेत बेभान झालेले तरुण तरुणी बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थांचे सेवन सुरू असल्याचे समोर आले। पोलिसांनी केलेल्या जप्तीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे। सर्वप्रथम एकूण जप्त मुद्देमाल तब्बल 85 लाख रुपये, यात महागडी साऊंडिंग सिस्टीम, DJ सिस्टीम, रोषणाईचे साहित्य समाविष्ट आहे। द्वितीय, मद्यसाठा अर्थात लिक्वर 9,22,000 रुपये किमतीची विदेशी आणि महागडी दारू। तृतीय, अंमली पदार्थ अर्थात ड्रग्ज सुमारे 3 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ। चौथं, प्रतिबंधित हुक्का 3 हुक्का पॉट्स आणि 10 पेक्षा जास्त प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स। पाचवं, उपस्थिती 156 जण, 107 तरुण आणि 49 तरुणी, ज्यामध्ये काही जण 21 वर्षापेक्षा कमी वयाचे होते। ही बेकायदेशीर पार्टी आयोजित करणाऱ्या 7 मुख्य आयोजकांसह एकूण 78 जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चला हे मुख्य आयोजकांचे नाव जाणून घेऊया। यश राजा चौधरी, MN सैफ शेख, आसिफ सय्यद, सिद्धांत संतोष दुवाडी, दिशांत संतोष दुवाडी, अली रऊफ पानसरे, आवेश समशुल्हक अन्सारी यांच्याशिवाय बेकायदेशीरपणे पार्टीसाठी स्वतःचा बंगला भाड्याने देणारा मालक नरेंद्र सुंदरलाल चूक, पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिक 14 बाउन्सर, कर्कश आवाजात DJ वाजवणारे 5 DJ चालक, बारटेंडर, शेफ आणि हुक्का पुरवणारे कर्मचारी अशा एकूण 78 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक टाळण्यासाठी पोलिसांनी सध्या अनेक उपस्थितांना चौकशीची नोटीस बजावली असून सर्वांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संशयास्पद आणि धक्कादायक बाब म्हणजे
स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क अर्थात एक्साईज ड्युटी विभागाचा ढिसाळ कारभार. तुळापूरसारख्या भागात एका मोठ्या बंगल्यात रात्रभर एवढ्या मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. शेकडो गाड्यांची ये जा सुरू होती. तरीही लोणीकंद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना किंवा गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची साधी भनकही कशी लागली नाही. एक्साईज विभागाने केवळ रात्री 11:30 पर्यंतची परवानगी दिली होती. त्यानंतर लाखो रुपयांची दारू बेकायदेशीरपणे तिथे पुरवली जात होती. बारटेंडर दारू सर्व करत होते, तरीही या विभागाचे याकडे दुर्लक्ष कसे झाले? जर पुण्याच्या मुख्य गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळून येथे शहरापासून 30 किलोमीटर दूर येऊन कारवाई करू शकतात, तर स्थानिक पोलीस काय करत होते? माहिती असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले की यामागे काही आर्थिक लागेबांधे होते, अशी शंका आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 223 शासकीय आदेशाचे उल्लंघन, 270 सार्वजनिक उपद्रव, 292 3-5 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, NDPS ऍक्ट, अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि कोटपा ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील अशा रेव पार्टीवर भविष्यात कायमचा आळा बसणार का? आणि निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.